स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 11. गुड मॉर्निंग मोहिनी. पियुषने मोहिनीला झोपेतून उठवत बेडवरूनच ग्रीट केलं. गुड मॉर्निंग. मोहिनीने त्याच्याकडे न बघताच त्याला ग्रीट केलं. पियुष काय बोलतोय आणि कधी उठला ह्याकडे मोहिनीचं जास्त लक्षच नव्हतं. ती तर तिचं आवरण्यातच बिझी होती आणि खूप धावपळ पण करत होती. अगं हो हो, किती ती धावपळ करशील, जरा हळूहळू आवर. माहेरी जायचं म्हणून आज इतकी हरखून गेलीये की मला झोपेतून उठल्यावरही साधं गुड मॉर्निंग बोलायला पण तुला शांततेत वेळ नाही. पियुषने तिचा हात ओढून तिला जवळ बसवलं आणि बोलू लागला. अहो तसं काही नाहीये, ते ऐनवेळी काही विसरायला नको आणि धावपळ नकोच. खरं म्हणजे स्टडीचे कुठले नोट्स किंवा बुक्स विसरायला नको, म्हणून आता सर्व आठवणीने पॅक करून ठेवलेलं बरं. मोहिनी त्याच्या नजरेला टाळत होती. तिचे ओले केस तिने क्लिपमध्ये थोडे अडकवले होते आणि बाकी मोकळे सोडलेले. त्यात ती सिंपल साडी आणि सिंपल मेकअप, पण तिचा तो सावळा रंग आणि करारी नजर, धारदार नाक, या साध्यासुध्या सौंदर्यात कधी कधी पियुषला वेगळीच नशा चढायची. तो तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागला. हळूहळू त्याचं जवळ येणं म्हणजे मोहिनीची घुसमटच होत होती. बरं नशीब त्याचा मोबाईल मध्येच वाजला आणि बिचारी मोहिनी सुटली. त्याची मात्र खूपच चिडचिड झाली. तो वैतागच बेडवरून उठला आणि मोबाईल घेऊन तावातावाने गॅलरीमध्ये निघून गेला. अगदी थोडाच वेळ तो फोनवर बोलला, पण बोलताना तो सारखं गॅलरीच्या काचेतून बेडरूममध्ये वाकून वाकून बघत होता. पण मोहिनीला हीच संधी होती खाली निघून जाण्याची. तिने बाकीची पॅकिंग तो ऑफिसला गेल्यावर करायचं ठरवलं आणि त्याचे कपडे आणि टॉवेल वगैरे बाथरूममध्ये ठेवून ती पटकन किचनमध्ये निघून गेली. खाली आल्यावर तिने पटकन एक ग्लासभर पाणी पिऊन घेतले. ताई, अशा का घाईघाईने पळत आल्या तुम्ही? त्यांच्या घरातल्या कामवाल्या मीना मावशींनी मोहिनीला विचारले. काही नाही मावशी, असंच. आज जायचं ना आईच्या घरी, तर पॅकिंग वगैरे करत करत जरा धावपळ होते म्हणून, बस बाकी काही नाही. बरं चला नाश्ता घेऊया सर्वजण. मी आई आणि बाबांना बोलावते. मोहिनी बरं तुम्ही घ्या, त्या दोघांना आवाज द्या, मी नाश्ता टेबलवर घेते. मीना मावशी सर्वजण नाश्ता करत होते. पियुषची ऑफिसला जाण्याची तयारी झाली होती. मोहिनी अशी अचानक त्याला टाळून खाली निघून आली म्हणून त्याला थोडी चिडच आली होती. त्यात ती आज पूर्ण 1 महिनाभर माहेरी जाणार होती म्हणून त्याला जास्तच चिडचिड होत होती. पियुषचा नाश्ता झाला होता. तो त्याच्या रूममध्ये मुद्दामून परत गेला. जातानाच त्याने मोहिनीला नजरेनेच वरती ये असं सांगितलं. मोहिनीला परत धडकी भरली. आता काय नवीन वैताग म्हणून तिने कपाळावर हात मारतच जिन्याची पहिली पायरी चढली आणि हळूहळू विचार करतच ती बेडरूममध्ये पोहोचली. मोहिनी, खरंच एक्झामला जाणं गरजेचं आहे का? पियुष तिच्यासमोर तिच्या दोन्ही खांद्यावर त्याचे हात ठेवून तिला विचारत होता. अहो 1 महिन्याचाच तर प्रश्न आहे. प्लीज जाऊ द्या मला. मी खूप मेहनतीने माझं कॉलेज इथपर्यंत पार केलंय. आता शेवटच्या घटकेला नका अडवू मला. प्लीज. मोहिनी खूप कळकळीने पियुषला रिक्वेस्ट करत होती. तिचं मन वारंवार ओरडून ओरडून सांगत होतं की मी लग्नाआधीच बोली केली होती की एक्झाम देण्याची. तरीही ऐनवेळी हे लोक का मला अडवतात आहे? पण एकदा का लग्न झालं की लग्नाआधीचे कितीतरी दिलेले शब्द हे खोडून काढले जातात. आज मोहिनीसोबत पण हेच होत होतं. ठीक आहे, जा तू आणि व्यवस्थित पेपर दे सर्व. तिथे जाऊन चांगला अभ्यास कर आणि नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लासने पास हो. पियुष नाईलाजाने तिला बोलत होता. मन तर तयारच नव्हतं त्याचं, पण त्यालाही कळून चुकलं होतं मोहिनी हट्टाला पेटली असं. थँक्यू सो मच. तुम्ही मला समजून घेतलं, हेच खूप झालं माझ्यासाठी. आणि हो, मी नक्की खूप स्टडी करेल, फर्स्ट क्लासने पास होईल आणि लवकर परत येईल. पियुष रूममधून बाहेर येत होता आणि परत अचानक दारातून माघारी आला. माझं सोड, मी तर कसाही ॲडजस्ट करून घेईल, पण मला खरी काळजी वाटते ती मम्मी बिचारी. दिवसभर घरात एकटी असते, त्यात तिची तब्येत ठीक नसते हल्ली, म्हणून मी तुला जाऊ नको असं म्हणत होतो. बाकी काही नाही, पण तू जा. मी ऑफिसचं काम बघून मम्मी पप्पांची पण काळजी घेईन. जा तू. परत इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि रूममधून जाताना चेहऱ्यावरून गोड हास्य. बिचारी मोहिनी परत द्विधा मनस्थितीतच सापडली. काय करू, जाऊ की नको जाऊ? पियुष ऑफिसचं काम करून आईबापांचं कसं बघतील? मी तर एक सून म्हणून आताच माझ्या कर्तव्यापासून पळू पाहते.
तसंही पियुष मागे एकदा पण बोलले होते की डिग्री घेऊन तर काय करायचे, घरच तर सांभाळायचं आहे ना. मग काय इतका हट्ट करते मी एक्झामला जाण्याचा. मोहिनीचं विचारचक्र चालू झालं आणि तिला आज निर्णय घ्यायचा होता, जाऊ की नको जाऊ. सतीश, अरे उठ ना, किती वेळपासून तुझा फोन वाजतोय. सतीशच्या मामाच्या मुलाने सतीशला झोपेतून उठवलं. आज रविवार होता, कॉलेजला सुट्टी होती म्हणून सतीश आरामात झोपलेला होता. कसंबसं डोळे उघडून मोबाईलवर हातात घेतला आणि फोनवरचं नाव बघून फोन तर उचलायची इच्छाच उडाली आणि त्याने उचलला पण नाही. फोन बाजूला ठेवून तो परत डोक्यावर उशी घेऊन झोपून गेला. कदाचित अजूनही साहेबांचा राग गेला नाही वाटतं. मोहिनीच्या लग्नाला गेलो नाही म्हणून. हा इतकं काय मनाला लावून बसलाय. आता याला कसं सांगू की मी लग्नाला का नाही आलो ते. असो, यावेळी सुट्टीत गावी घरी गेल्यावर भेटूनच व्यवस्थित ट्रीट द्यावी लागेल, तेव्हा साहेबांचा राग कमी होईल. प्रसाद त्याच्या हातातला मोबाईल घेऊन फिरवत स्वतःशीच बडबडत होता. प्रसादने परत ट्राय केला फोन लावण्याचा. यावेळी सतीशला पण राहावलं नाही. त्याने फोन उचलला आणि प्रसादला खूप आनंद झाला. बोलायला तसं काहीच विशेष असं नव्हतं, पण सतीशचं राग काढणं गरजेचं पण होतं, म्हणून इतका सर्व खटाटोप चालू होता. हॅलो, प्रसाद हळूच बोलला. बोल. सतीशचं फक्त ऐकून प्रसाद हसला. राग गेला नाही वाटतं अजून. प्रसादने डायरेक्ट विचारलं. तुझ्यावर राग भरणार मी कोण रे तुझा. सतीश चिडतच बोलत होता. गप्प बस रे, सोड तो रुसवा फुगवा. बोल यार मन मोकळेपणाने. खूप दिवस झाले आपलं बोलणंच नाही झालं यार. तू रागव ओरड पण बोल यार. गप्प बस शहाण्या. तू समोर असताना आता तर अशी एक दिली नसती ना. पण जाऊ दे, सोड आता, काय बोलून फायदा. सतीशचं पण राग ओशाळला. अरे तुझ्या लग्नात नक्की येईल बस. प्रसाद सतीशची थोडी समजूत काढत होता. माझं सोड रे, पण मोहिनीच्या लग्नात तू यायला पाहिजे होतो. आपल्या गावातल्या सर्व मित्रांनी आणि मी खूप मिस केलं तुला. सतीश थोडं नाराजीनेच बोलला. कसं सांगू सतीश तुला, माझी त्या दिवशी काय अवस्था होती ते. प्रसादचा कंठ थोडा दाटूनच आला. मोहिनीसाठी नाही तर सतीश त्याच्यावर असा मैत्रिणीच्या नात्याच्या हक्काने रागवलेला होता म्हणून. हॅलो, बोल ना, काय झालं. सतीशने विचारलं. अरे काही नाही, बस असंच. बाकी घरचे सर्व ठीक आहेत ना. आता आडून आडून प्रसादला मोहिनीची चौकशी करायची होती. ती खुश तर आहे ना. बस इतकंच ऐकायला कान तरसले होते. हो अरे, सर्वजण मस्त मजेत आहेत. आज पापा मोहिनीला घ्यायला गेलेत तिच्या सासरी. तिचे एक्झाम आहे ना आता, म्हणून मग गावी जाते ती महिनाभरासाठी. बाकी तसं तिला फोन केला तर ती सांगत असते तिकडे सासरचे फॅमिली मस्त आहे आणि पियुष पण समजदार आहेत, खूप केअर घेतो तिची. बस आता हे लास्ट इयरचे एक्झाम झाले की मग ती आणि तिचा संसार. बाकी पुढे शिकायचं की नोकरी वगैरे करायचं हे बघेल ती नंतर. सतीशची बडबड चालू होती. इकडे प्रसाद आणि सतीशला गलबलून आलं. पण ती सुखी आहे ना. पण अजून काय पाहिजे मला. बस ती अशीच नेहमी आनंदात राहावी. प्रसाद मनोमनीच विचार ठरवला. हॅलो, काय झालं रे, बोल ना. अरे काही नाही, तुला एक्झाम नंतर सुट्ट्या लागल्या की भेटू मग गावी, ओके. प्रसादला आता काय बोलावे सुचत नव्हतं, म्हणून त्याने फोन ठेवायचं ठरवलं. ओके, भेटू मग गावी. चल ठेवतो आता, मला पण आवरायचे, बाय. सतीश पण फोन ठेवून आवरायला निघून गेला. मोहिनी, आवरलं का बाळा. रात्री खूप उशीर नको करू बरं. जरा लवकरच निघूया, म्हणजे सकाळी आपण घरी पोहोचू. नंतर परत ट्रॅफिकमुळे खूप उशीर होतो आणि विनयला पण जरा आराम करायला मिळाला पाहिजे ना. तो पण बिचारा गाडी चालवून चालवून थकून जातो ग. हो बाबा, सर्व आवरलंय मी. पण काय बेटा बोलणं. बाबा, मला तुमच्याशी बोलायचं होतं. संध्याकाळ झाली तरी मोहिनी तिच्या द्विधा मनस्थितीतच होती अजूनही. जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ. हां बोल ना बेटा, काय झालं. बाबा, मी एक्झामला आले तर इथे आईबाबांची काळजी कोण घेईल. 1 महिना मी तिकडे राहणार, मग इथे कोण बघणार सर्व. पियुष आणि बाबा दिवसभर ऑफिसला असतात, मग माघारी दिवसभर आई एकट्याच राहतात. त्यात त्यांची तब्येत पण ठीक नसते. मग मी असं माझं एक्झामच्या हट्टासाठी माझं कर्तव्याचं कसं विसरू. बघ मोहिनी, तुझं तू ठरव काय करायचं ते. पण इतके वर्ष इतका अभ्यास करून तू इतकं शिक्षण घेतलं आणि आता ऐनवेळी तू मागे फिरते. मला हे योग्य नाही वाटत. राहिला प्रश्न ताईंच्या तब्येतीचं, तर थोडे दिवस करतील ते ॲडजस्ट, पण बाकी तुझं तूच ठरव. कारण प्रश्न तुझ्या या नव्याने जुळलेल्या नात्यांचा आणि पियुषच्या इच्छेचा आहे. वाटलं तर मी बोलून बघतो तुझ्या सासऱ्यांसोबत.
तिचे बाबाही आता द्विधा मनस्थितीतच पडले. त्यांनाही कळत नव्हतं नक्की काय करावं. नका बाबा, तुम्ही काहीच बोलू नका, बघते मी काय करायचं ते. मोहिनीने शेवटी काहीही न बोलता शांत राहिली आणि तिने तिचं ठरवलंच काय करायचं ते. ती थोडी मनातच खुश झाली आणि पटकन बेडरूममध्ये निघून गेली. अरे बापरे, हे काय? म्हणजे हिला मी सकाळी मम्मीच्या तब्येतीवरून इतकं इमोशनल केलं तरीही जायला निघाली आहे. मोहिनीच्या हातातील बॅग तिचे बाबा गाडीच्या डिक्कीत ठेवत असताना पियुष त्याच्या कारमधूनच बघत होता. तो आता ऑफिसमधूनच येत होता. म्हणजे ही जातेच आहे वाटतं. तो रागातच त्याच्या कारच्या स्टेअरिंगवर हात आपटला आणि थोड्या वेळात कारमधून उतरून तो मोहिनीजवळ आला. म्हणजे तू जायचं ठरवलंच वाटतं. पियुष बेडरूममधून मध्ये येऊन हाताची घडी घालून मोहिनीला विचारत होता. अहो, आधी फ्रेश तर व्हा आणि जायचं की नाही जायचं हे आजच थोडी ठरवायचं होतं. ते तर लग्नाआधीच ठरलेलं होतं ना, त्यात काय नवीन? मोहिनी एकदम नॉर्मल होत बोलत होती. अच्छा ठीक आहे, कर तुझ्या मनासारखं. मी घेईल मम्मीची काळजी. ऑफिसचं काम बघून परत एकदा त्याने तिला शब्दांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही तुमचं ऑफिसचं काम करा. घरात मी नसताना आणि मम्मी घरी एकट्या असताना त्यांची पूर्ण काळजी घ्यायला मी मीना मावशींना 1 महिना इथे थांबायला सांगितलं आहे आणि त्यांना या गोष्टीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि आईंना पण मी समजावलं त्यांना पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही आता एकदम निश्चित राहा. मोहिनीने एकदम हसून त्याला सर्व पटवून दिले. पियुषचा चेहराच खाडकन पडला. ठीक आहे, छान केलंस तू. बरं झालं, माझं टेन्शन कमी झालं आता. नाटकीपणाचं हसू चेहऱ्यावर आणत पियुष बोलत होता. आई बाबा चला निघते आता, लवकरच येईन मी. मोहिनीने तिच्या सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार केला. हो, खूप अभ्यास कर आणि लवकर परत ये, आम्हाला करमणार नाही. तिच्या सासूने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आशीर्वाद दिला. सर्व आवरून झालं. पियुष जास्त काही बोलला नाही मोहिनीसोबत. तिच्याही मनावरचं टेन्शन कमी झालं होतं. सर्वांचा निरोप घेऊन ती, तिचे बाबा आणि विनय तिघेही गाडीत बसले आणि गाडी नागपूरच्या दिशेने धावू लागली. 1 महिना मोहिनी गावी राहणार म्हणजे कदाचित माझे पेपर संपल्याबरोबर मी जर लगेच गावी गेलो तर तिला परत एकदा बघता तरी येईल आणि न कळत भेट झालीच तरी आता काय फरक पडतोय तिला. तसंही आता ती तिच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेली असणार. मी जर तिच्या एखाद्या पेपरच्या दिवशी काही कारणाने कॉलेजला गेलो तर भेट होईल किंवा दिसेल तरी ती मला कशी दिसत असेल आता. लग्नानंतरचं तिचं सौंदर्य, तिच्या राहणीमानात झालेला बदल, कशी दिसत असेल माझी मोहिनी. प्रसाद डोळे लावूनच तोंडावर बुक ठेवून बेडवर पडून बडबडत होता. चेहऱ्यावर गोड आणि नाजूकशी स्माईल होती. अच्छा, तुझी मोहिनी तुला आज छळते का? महेशने प्रसादच्या तोंडावरचं बुक उचलून त्याला विचारलं. प्रसाद पटकन उठून बसला आणि आपण काय बडबडून गेलो याचं त्याला भानच आलं. खूप कसं तरी वाटलं त्याला. महेश, तू तू समजतो तसं काहीच नाही आहे. प्लीज काही पण विचार नको करू यार. मी तसं बस असंच बडबडत होतो. प्रसाद सारवासारव करत होता. पण आज महेश ऐकायला तयारच नव्हता. म्हणून मग प्रसादने त्याची आणि मोहिनीची पूर्ण कहाणी महेशला सांगितली. महेशला दोघांचाही अव्यक्त प्रेम ऐकून भरून आलं. हल्ली मुलं मुली प्रत्येक शब्दात बोलून दाखवतात की ते एकमेकांवर किती प्रेम करतात, तरी त्यांचं प्रेम हे खूप दिवस टिकतच असत नाही. पण इथे तर दोघांनीही एकमेकांना बोलूनही दाखवलं नाहीये, तरीही दोघांना एकमेकांच्या भावना इतक्या कळून चुकलंय की दोघांचा जीवच एकमेकात गुंतलाय. महेशला काय बोलावे हेच कळत नव्हतं. महेश शेवटी त्याने बोलून दाखवलं. प्रसाद, मी तुला जास्त काही नाही, बस इतकंच सांगेल की जर नियतीने ठरवलेलंच आहे तर तुम्ही दोघेही नक्कीच एकमेकांच्या आयुष्यात परत एकत्र येणार. वेळ कधीही आणि कशीही बदलू शकते आणि नाहीच तुम्ही एकत्र आले तरी तुमचं प्रेम हे माझ्या तर आयुष्यभर लक्षात राहील यार. याला म्हणावं म्हणजे महेशचे डोळे न कळत पाणावले होते. महेश त्याच्या डोळ्याच्या कडा पुसत बोलत होता. गप रे आता, मला रडू नको, कारण मी आज खूप खुश आहे. कारण मला आजच कळालं की माझी मोहिनी तिच्या सासरी खूप आनंदात आहे. तिचा नवरा तिची खूप काळजी घेतो आणि ती आता 1 महिनाभर गावी येणार आहे. प्रसाद खुश होऊन महेशला सांगत होता. महेशला खरंच त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं की इतकं निस्वार्थी प्रेम आजही कोणी करू शकतं का. दोघांची बडबड संपली आणि दोघंही डोळ्यांसमोर बुक्स घेऊन झोपेची वाट बघू लागले. एक एक करत
मोहिनीचे सर्व पेपर छान जात होते. स्नेहल दिवसभर मोहिनीकडे येऊन स्टडी करायची आणि मोहिनी पण समजावून सांगायची. कारण मोहिनीचे खूप लेक्चर हे मिस झालेले होते, म्हणून स्नेहलने तिला खूप मदत केली. पेपरच्या वेळेत पूर्ण महिनाभर मोहिनीने पियुषला जास्त कॉल मेसेज केलेच नव्हते, पण ती तिच्या सासूला न चुकता कॉल करत राहायची. त्या कधीकधी बोलायच्या, पण कधीकधी तब्येत ठीक नसली तर जास्त काही बोलत नव्हत्या. मोहिनी मीना मावशींना पण वारंवार सांगत राहायची, घरातलं सर्व ठीक सांभाळायचं ते वगैरे. मोहिनीच्या आईबाबांनी तिला ह्या लग्नाच्या तिच्या इच्छेविषयी आणि पियुषच्या वागणुकीविषयी खूप वेळ आढून आढून विचारलं होतं, पण तिनेही ठरवलं होतं आता कितीही मनातलं सांगितलं तरी काहीच उपयोग नाही, म्हणून तिने सर्व गोष्टींना टाळलं होतं आणि ती खूप खुश आनंदात आहे असं तिने प्रत्येक वेळी सांगितलं. म्हणून आता तिचे आई बाबाही निर्धास्त होते. सतीश पण गावी आला होता. त्याचे पण पहिल्या वर्षाचे पेपर झाले होते. येताना त्याने मुंबईवरून मोहिनीसाठी खूप काही आणलं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे कंगन, पर्स, साडी की किचन. येत्या 2 दिवसात प्रसाद पण गावी येणार होता, हे त्याने सतीशला मेसेज करून सांगितलं होतं. पण मोहिनीला यातलं काहीच माहीत नव्हतं. तसाही आता तिचा एकच पेपर राहिला होता. तो झाल्यानंतर तिला लगेच सासरी जायचं होतं. बोलत बोलत 1 महिना कुठे गेला हे तिला कळालंच नाही, कारण पूर्ण वेळ हा अभ्यास आणि अभ्यासातच गेला होता. आज मोहिनीचा शेवटचा पेपर होता, म्हणून ती आज खूप खुश होती, कारण आज तिची डिग्रीचं स्वप्न पूर्ण होण्याच्या शेवटच्या पायरीवर होतं. ती पास तर होणारच हा तिला आत्मविश्वास होता. आज तिला पियुषसोबतचं लग्न आणि त्या दुःखद आठवणींना अजिबात आठवायचं नव्हतं, कारण त्यामुळे स्नेहल पण खूप दुःखी व्हायची. म्हणून तिने आज दिवसभर खुश राहायचं ठरवलं होतं. प्रसादने पण आज कॉलेजला जायचं ठरवलं होतं. काही विशेष असं काम नव्हतं, पण जाऊन फक्त मोहिनीला बघायची ओढ होती बस. पण तिच्यासमोर न जाता तिच्या न कळत तिला बघून यायचं इतकंच त्याच्या मनात होतं. तिच्या पेपरच्या वेळेच्या आधीच तो लायब्ररीच्या टेरेसवर जाऊन बसला होता, कारण तिथूनच खाली छोटी नर्सरी होती आणि रिकाम्या वेळेत कॉलेजमध्ये बसायला मोहिनीच्या आवडीची तीच जागा होती हे त्याला चांगलं माहिती होतं. नर्सरीमध्ये एक छोटासा हौद होता. त्यात गर्द लाल आणि काही गुलाबी कमळाची फुलं पण लावलेले होते. तिची वाट बघत बघत सारख्या एरझऱ्या मारत होत्या तो. सारखं खाली लक्ष ठेवून होता आणि अचानक तिच्या 2-3 शब्दांचा आवाज कानावर पडला तसा तो नर्सरीच्या गेटकडे बघू लागला. भरून आलं होतं, पण अगदी समाधान होतं मनात, कारण तिच्याही चेहऱ्यावर हसू होतं. तिला असं असताना बघून त्याचं हृदय आतल्या आत भरून गेलं होतं. खूप शांत वाटलं त्याला, कारण त्याला त्याची मोहिनी खुश दिसत होती. पण त्याला हे कुठे माहीत होतं की ती नक्की का खुश होती. तिच्या खुश असण्याचं कारण तिची पूर्ण होणारी डिग्री होती आणि याला वाटलं पियुष तिच्या आयुष्यात आलाय म्हणून ती खुश आहे. स्नेहू, तू वाईट नको वाटून देऊ, पण मी एक बोलू का? बोल ना, काय झालं? अगं, आज मला खूप वेगळंच वाटतंय. म्हणजे ना, कोणीतरी असं सारखं बघताय आपल्याकडे असं वाटतंय. काहीतरी जुन्या आठवणी अगदी तशाच घडतंय आता असं वाटतंय. काहीतरी होतंय आपल्या अवतीभोवती. मला एक वेगळीच हुरहुर वाटते गं. मोहिनी थोडं गोंधळून इकडे तिकडे बघू लागली आणि बडबडू लागली. मोहिनी, गप ग, खूप दिवसानंतर कॉलेजला आलीये म्हणून तसं वाटत असेल तुला. आणि चल, पेपरची वेळ होत आलीये, लेट नको व्हायला. स्नेहल तिला घेऊन नर्सरीच्या बाहेर येऊ लागली. नर्सरीच्या बाहेर निघताना तिची नजर लायब्ररीच्या टेरेसवर गेलीच होती. पण नशीब, ती जेव्हा गोंधळून इकडे तिकडे कावरीबावरी होऊन बघत होती तेव्हाच प्रसाद पटकन खाली बसून गेला. वाचलो बाबा. त्याने ही सुटकेचा निश्वास सोडला आणि एक मेसेज टाईप केला. थँक्यू सो मच स्नेहल. तुझ्यामुळे मी आज माझ्या मोहिनीला एकटं हसताना बघितलं. हां, बस झालं आता आभार प्रदर्शन. वाचल्यास तू आज, नाहीतर तिने बघितलं असतं तर तुला शेवटचा पेपर नर्सरीमध्येच केला असता. स्नेहलने पण त्याला हसून रिप्लाय दिला. आजचा शेवटचा पेपर पण चांगला गेला होता. मोहिनी येत्या 4-5 दिवसात परत सासरी जाणार होती, कारण तिला आता पियुषची आणि तिच्या सासू सासऱ्यांची नाराजी ओढवून घ्यायची नव्हती. स्नेहलला पण लग्नासाठी पाहुणे बघायला येत होते, पण अजून काही जमले नव्हते, म्हणून ती पुढे MScला ॲडमिशन घेऊन मास्टर डिग्री पूर्ण करणार होती. मोहिनी, सर्व सामान ठेवलं का व्यवस्थित? काही विसरू नको, कारण आता गेल्यानंतर परत कधी येशील तू काय माहिती,
म्हणून आता सर्व आठवणीने व्यवस्थित भरून ठेव. मोहिनीची सासरी जाण्याची तयारी चालू होती आणि तिची आई तिला एक एक गोष्ट आठवणीने ठेवायला सांगत होती. हो ग आई, आणि राहिलं तर राहील काही थोडंफार, म्हणून काय बिघडतंय. आणि तसंही पुढे रक्षाबंधनसाठी दादाला पाठवून दे मला या घ्यायला. तेव्हा येईन मी परत 4-5 दिवस, आणि नाहीच जमलं यायला तर तुम्ही मधून येत जा मला भेटायला. मोहिनीने तिच्या आईला जवळ बसवून घेतलं. थोडा वेळ आई आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून ती आईसोबत बोलत होती. मोहिनी, एक सांग ना आई. बाळा, वाईट नको वाटू देऊ. मला नाही माहीत तुझ्या मनात नक्की काय होतं लग्नाआधी, पण इतकं मी आता सांगते की आता तुझं सासर, तिथलं माणसं, पियुष, तुझे नातलग, हेच आता तुझं विश्व आहे. त्यांची काळजी घेणं, त्यांना काय हवं नको हे सर्व आता तुलाच बघायचं. थोडंफार किरकिर प्रत्येक नात्यात, प्रत्येक घरात चालूच असतं, म्हणून माघार घ्यायची नाही. थोडंफार सहन करून घ्यायचं आणि नव्याने नात्यात गोडी पेरायची. हे ज्या मुलीला जमलं, तिला संसार सांभाळणं जमलं म्हणून समज. बाकी मग आपल्याला हव्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टी मिळतातच असं अजिबात नाही आहे. जे मिळालं आहे त्यातच सुख मानायचं. बस हेच खरं आयुष्य असतं. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावत होती आणि आईचं बोलणं ऐकत मोहिनी झोपी गेली. मोहिनी आणि मोहिनीचे बाबा गुजरातला मोहिनीच्या सासरी रात्री 8 वाजता घरी पोहोचले. पियुष ऑफिसमधून आलेला नव्हता. रात्री सर्वांचे जेवण झाले. मोहिनीने पण जेवण केलं. पियुष रात्री 11 वाजता घरी आला. त्याला आज ऑफिसमध्ये खूप काम होतं म्हणून लेट झालं होतं. मीना मावशींनी सर्व आवरून ठेवलं होतं म्हणून मोहिनीवर जास्त कामाचा ताण नाही पडला. सर्व आवरून सर्वजण झोपायला गेलेत. मोहिनीच्या वडिलांना सकाळी लगेच निघायचं होतं म्हणून ते पण तिच्या सासू सासऱ्यांशी थोडंफार गप्पा मारून झोपी गेले. मोहिनी बेडरूममध्ये आली, पण आज मनात कोणतीच धाकधूक नव्हती, कारण पियुष ऑफिसमधून उशिरा आला होता म्हणून. तो आधीच लवकर झोपायची वाट बघत होता. मोहिनीसोबत थोड्याफार गप्पा मारून तो पण झोपी गेला आणि मोहिनी पण प्रवास करून थकली होती म्हणून ती पण पटकन झोपी गेली. झोपायच्या वेळी तिला आदल्या दिवसाची आईसोबत गप्पा मारतानाची वेळ आठवली आणि डोळ्यात थोडं पाणी आलं. खूप मिस करत होती आज आईला, पण आता सवय लावावी लागणार होती आई बाबांशिवाय राहण्याची. असे सवय लागत आणि जगत सासरी 2 वर्षे निघून गेले. तब्बल 2 वर्षानंतर खूप काही बदलून गेले होते. सर्व आठवून आज परत डोळ्यात खूप पटकन अश्रू दाटून आले, कारण कालचं प्रसादला तिने बघितलं होतं. 4 वर्षे होऊन गेले होते त्याला बघून. आज त्याला मेसेज करावासा वाटला होता, पण मनाला आवर घालून ती एकटीच आज तिच्या रूममध्ये झोपी गेली. आज तिच्या अशा एकट्या वागणीची तिच्या दादा आणि वहिनीला पण काळजी वाटली, कारण खूप प्रयत्नाने ते दोघेही मोहिनीला बसलेल्या मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांनी तिला आज शांत झोपून दिलं. दादाने ती झोपल्यानंतर एकदा तिच्या रूममध्ये जाऊन चेक केलं तिची तब्येत ठीक आहे की नाही, पण सर्व नॉर्मल होतं. म्हणून मग आता ते दोघेही त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपी गेले. तर मित्रांनो, आजचा भाग जरा फास्ट वाटला असेल ना, पण उगाच जास्त काहीतरी लिहून बोर करण्यापेक्षा मूळ मुद्द्यावरच मी लिहिलंय. तुम्हाला ही घाई लागली आहे ना प्रसाद आणि मोहिनीला एकत्र बघायची, म्हणून मग आता जरा भूतकाळ बाजूला ठेवून आपण वर्तमानात बघूया पुढील भागात. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.